आरसी सोनवाने, शिल्प निदेशक संदाता, संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर। आज आपण या ठिकाणी ऑक्सी एसिटिलीन वेल्डिंग प्लांट कशा प्रकारे सेटिंग करतो त्याबद्दल या ठिकाणी आपण माहिती बघणार आहोत। तर प्रात्यक्षिक करायचं असेल तर त्याची आपण पूर्वतयारी करतो। तर पूर्वतयारीमध्ये ऑक्सिजन सिलेंडर आणि एसिटिलीन सिलेंडर, त्याचप्रमाणे रेग्युलेटर, एसिटिलीन रेग्युलेटर आणि ऑक्सिजन रेग्युलेटर, ह्या दोन रेग्युलेटरची आपल्याला त्या ठिकाणी आवश्यकता भासते। त्यानंतर कच्चा माल म्हणजे स्टेपलान टेप, ही टेप आहे बघा, ही स्टेपलान टेप म्हणजे कच्चा माल आहे आपल्याकडे। आणि हे खूप सुद्धा महत्त्वाचा घटक आहे आपला, की याच्याशिवाय आपल्याला त्या ठिकाणी सिलेंडरच्या सॉकेटमध्ये रेग्युलेटरचा इनलेट वाल्व, त्याच्यावरती आपण हे टेपलान टेप लावून त्या ठिकाणी पॅकिंग करत असतो, जेणेकरून कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी लिकेज राहणार नाही। रेग्युलेटर आहे, वेल्डिंग ब्लो पाईप आहे, याला आपल्याला त्या ठिकाणी असेंबल करण्यासाठी काही स्पॅनर लागतात। तर त्या ठिकाणी स्पॅनर, डी स्पॅनर ज्याला आपण म्हणतो, तर या डी स्पॅनरच्या माध्यमातून वेल्डिंग ब्लो पाईप आणि गॅस रेग्युलेटर म्हणजे ऑक्सिजन आणि एसिटिलीन रेग्युलेटर, हे दोन्ही रेग्युलेटर, त्याचप्रमाणे होस पाईप आहे, ह्या सर्वांची असेंबली करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी या स्पॅनरची आवश्यकता भासत असते। कीच्या मार्फत आपण त्या ठिकाणी काय करू, सिलेंडर वाल्व ओपन करत असतो। त्या सिलेंडर वाल्वला ओपन करण्यासाठी आपल्याला या स्पिंडल कीची आवश्यकता भासत असते। त्यानंतर आहे प्रेशर ऍडजस्टिंग स्क्रू, बघा याला आपण प्रेशर ऍडजस्टिंग स्क्रू म्हणतो, किंवा काही ठिकाणी कॅप लावलेली असते। या कॅपच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी आपल्याला वेल्डिंगसाठी लागणारा जो दाब आहे, किती आहे, 0.15 kg पर सेंटीमीटर स्क्वेअर, एवढा दाब आपल्याला त्या ठिकाणी सेट करावा लागतो। आणि त्या दाबाकरता आपल्याला त्या ठिकाणी या कॅपची किंवा प्रेशर ऍडजस्टिंग स्क्रूची गरज भासत असते। लायटर किंवा इलेक्ट्रॉनिक लायटर सुद्धा या ठिकाणी वापरल्या जातात। तर या स्पार्क लायटरचं कार्य काय, की त्या ठिकाणी नोझलच्या तोंडाशी फ्लेम पेटवण्याचं कार्य किंवा तयार करण्याचं कार्य या स्पार्क लायटरच्या माध्यमातून केलं जातो। ही साध्या एमएसच्या पट्टीपासून तयार केलेली आहे। याच्यामध्ये एक स्टोन लावलेला आहे आणि स्टोन या ठिकाणी या पट्टीवरती काय होतो, घर्षण होतो किंवा घासल्या जातो, आणि त्या ठिकाणून एक विस्तवाची ठिणगी बाहेर पडते आणि त्या ठिणगीच्या माध्यमातून त्या ठिकाणी एसिटिलीन वायू हा पेट घेत असतो। कारण की एसिटिलीन वायू काय आहे, स्वतः जळणार आहे, स्वतः पेट घेतो तो, त्याला काही दुसऱ्याची आवश्यकता भासत नाही। तर अशा प्रकारे आपण या स्पार्क लायटरचा वापर त्या ठिकाणी करत असतो। टिंग करत असताना जर नोझलच्या तोंडाशी जर कचरा आला असेल किंवा मेटल त्या ठिकाणी जर जमा झाला असेल, तर या ठिकाणी वेगवेगळ्या आकाराचे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे किंवा वेगवेगळ्या साईजचे आपण काय करतो, नोझल त्या ठिकाणी उपयोगात आणत असतो वेल्डिंग करत असताना। तर त्या नोझलच्या आकाराचे टीप क्लीनर आहेत। तर या टीप क्लीनरच्या माध्यमातून त्या ठिकाणी आलेला कचरा किंवा मेटल नोझलच्या तोंडाशी आपण त्या ठिकाणी क्लीन करतो, आणि अशा माध्यमातून त्या ठिकाणी हा टीप क्लीनर त्या ठिकाणी कार्य करत असतो। त्यानंतर हँड ग्लोव्ज आहे, आपल्या हाताचे जे पंजे आहे, ते पंजे काय होतो, उष्णतेपासून सेफ्टी असायला पाहिजे, सुरक्षा असायला पाहिजे, म्हणून आपण त्या ठिकाणी राईट हँड आणि लेफ्ट हँड दोन्ही हाताचे आपण हँड ग्लोव्ज त्या ठिकाणी वापरत असतो। आणि आपल्या पंजांचा त्या ठिकाणी आपण या उष्णतेपासून संरक्षण करण्याचा कार्य करत असतो। वेल्डिंग झाल्याच्या नंतर काही आपल्याला त्या ठिकाणी टूल्स लागतात, उदाहरणार्थ चिपिंग हॅमर आहे की नाही, याला आपण चिपिंग हॅमर म्हणतो आहे। वरचा टोक हा निमुळता आहे आणि खालचा टोक याचा पसरट आहे की नाही, म्हणजे दोन्ही प्रकारे आपण त्या ठिकाणी त्या वेल्डिंग रनावरती असलेली मडी किंवा स्लॅग ज्याला आपण म्हणतो ती आपण काढू शकतो, किंवा एखाद्या पिन होल्स किंवा ब्लोहोल्स मध्ये अडकलेली मडी आपण या टोकदार भागाकडून त्या ठिकाणी टोटली बाहेर काढू शकतो। आणि मडी काढल्याच्या नंतर आपण काय करू, वायर ब्रशचा वापर करतो, आणि या वायर ब्रशच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे काही अडकलेली स्लॅग असेल तर ती स्लॅग आपण टोटली बाहेर काढण्याचा प्रयत्न करत
असतो। तर हे सांडसी बरोबर आहे, साध्या लोखंडापासून तयार करण्यात आलेली आहे। तर या टांगचा वापर करून गरम असलेला जाग तुम्हाला काय करायचा आहे, मोकळ्या हवेमध्ये किंवा वाळूच्या ढिगाऱ्यामध्ये सावकाशपणे थंड करून घ्यायचा आहे आणि मधून आणलेला आहे आणि याच्यावरती सेफ्टी कॅप असायला पाहिजे, जेणेकरून याचा बचाव उष्णतेपासून व्हायला पाहिजे। त्याचप्रमाणे याला जमिनीवरून वरंगळत न नेता याला आपण 10 डिग्री अंशामध्ये वाकवू आणि याला अशा प्रकारे याला सिलेंडर ट्रॉलीपर्यंत आपण घेऊन जाऊ। या सिलेंडर ट्रॉलीवरती दोन्ही सिलेंडर उभ्या पोझिशनमध्ये ठेवण्यात आलेले आहेत। यानंतर हे सिलेंडर इकडे तिकडे पडू नये म्हणून आपण काय करू, याला साखळीने घट्ट बांधून घेऊ। बघा आपण या साखळीनं या ठिकाणी दोन्ही सिलेंडर घट्ट बांधलेले आहे, जेणेकरून इकडे तिकडे ते पडणार नाही। कीच्या मार्फत आपण काय करत आहोत, ऑक्सिजन सिलेंडरचा वाल हा ओपन करत आहोत। ओपन करणे आणि लगेच बंद करणे त्याला आपण म्हणतो क्रॅकिंगची क्रिया करणे। तर स्पिंडलची आपण स्पिंडलवरती ठेवलेली आहे, लावलेली आहे घट्ट, आणि आता आपण हाताने काय करू, प्रेस करू। याला आपण म्हणतो क्रॅकिंग करणे, म्हणजे लगेच वाल आपण बंद केला आणि त्याला लगेच चालू केला आणि लगेच त्याला आपण बंद केलं, तर त्याला आपण म्हणतो क्रॅकिंग करणे। क्रॅकिंगची क्रिया झाल्याच्या नंतर आपण काय करू, हा जो सिलेंडरचा सॉकेट आहे की नाही, या सॉकेटमध्ये रेग्युलेटरचा इनलेट वाल्व आपल्याला लावावा लागतो। तर रेग्युलेटरचा इनलेट वाल्व लावण्याच्या आधी आपण काय करू, त्या रेग्युलेटरच्या इनलेट वरती टेफ्लॉन टेप लावतो। त्याची उंची कमी असेल आणि डायमीटर हा जास्त असेल तो म्हणजे डीए सिलेंडर। डीए म्हणजे एसिटिलीन सिलेंडर, ज्याची उंची जास्त आहे एसिटिलीनच्या तुलनेमध्ये बघा, आणि डायमीटर हा कमी आहे किंवा रंगाने हा जर काळा असेल तर हा कोणता, ऑक्सिजन किंवा O2 सिलेंडर म्हणून आपण याची ओळख करतो। तर अशा प्रकारे दोन्ही सिलेंडरची ओळख पटल्याच्या नंतर आपण काय करणार आहोत, रेग्युलेटरचा इनलेट वाल्व आपण या सॉकेटमध्ये, म्हणजे सिलेंडरचा जो हेड आहे या हेडमध्ये सॉकेट लावलेला आहे, या सॉकेटमध्ये इनलेट वाल्व आपण घट्ट करू। रेग्युलेटर आहे 2 स्टेज रेग्युलेटर, याला त्या नावाने ओळखतो आपण। हा जो इनलेट वाल्व आहे त्या रेग्युलेटरच्या इनलेट वाल्व वरती थ्रेड टेप लावण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर हा आउटलेट वाल्व आहे रेग्युलेटरचा, हा इनलेट आणि हा आउटलेट वाल्व, बरोबर आहे। तर हे 2 वाल्व आहेत, आपण इनलेट वरती काय लावले, थ्रेडिंग टेप लावलेली आहे। आता आपण या रेग्युलेटरचा इनलेट वाल्व कुठं लावणार आहोत, सिलेंडरच्या सॉकेटमध्ये। तर या सिलेंडरचे थ्रेड कसे आहेत, लेफ्टवर्ड असल्यामुळे आपण आता आपण काय करत आहोत, हा रेग्युलेटर या सॉकेटमध्ये घट्ट करत आहोत। बघा अशा प्रकारे आपण हा रेग्युलेटर या ठिकाणी घट्ट करून घेऊ। अशा प्रकारे आपण रेग्युलेटर या ठिकाणी लावून घेतलेला आहे। रेग्युलेटर लावल्याच्या नंतर होस युनियन नट, हा बघा याला आपण म्हणतो होस युनियन नट, आहे की नाही। तर याच्यावर तुम्हाला कट असा भाग दिसतो, बारीक जर आपण याचं निरीक्षण केला तर याच्यामध्ये कट मारलेले आपल्याला त्याच्या एज वरती दिसून येत आहे, म्हणजेच हा होस युनियन नट कुठं लावायचा आहे, एसिटिलीनच्या आउटलेट वाल्वला, बरोबर आहे। एसिटिलीन रेग्युलेटरच्या आउटलेट वाल्वला हा होस युनियन नट आपल्याला लावायचा आहे। लावण्याच्या आधी आपण या वाल्ववरती सुद्धा आपण काय लावू, टेफ्लॉन टेप लावून घेऊ, जेणेकरून कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी लिकेज राहता कामा नये।
बघा, रेग्युलेटर आपण फिटिंगच्या कार्य पूर्ण केलेलं आहे. त्याच्यानंतर होस युनियन नटाच्या माध्यमातून होस पाईप रेग्युलेटरच्या आउटलेट वालला लावण्यात आलेला आहे. दुसरा एक टोक आपण या वेल्डिंग ब्लो पाईपच्या इनलेट वालला लावण्यात आलेला आहे. अशा प्रकारे आपली जे असेंब्ली आहे ही पूर्ण झालेली आहे. असेंब्ली पूर्ण झाल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे की रेग्युलेटरचा आपला स्पिंडल ओपन करून, सिलेंडरचा स्पिंडल ओपन करून याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा लिकेज राहता कामा नये, त्यासाठी आपण काय करू, लिकेज चेक करू. लिकेज चेक करत असताना आपल्याला माहित आहे की ऑक्सिजनसाठी साध्या पाण्याचा वापर करायचा आहे आणि एसिटिलीनसाठी सोप वॉटर ज्याला आपण म्हणतो त्या पाण्याचा वापर करून आपण लिकेज चेक करून घेऊ. पण आपण या ठिकाणी लिकेज चेक करणार आहोत. लिकेज चेक करण्याच्या आधी आपण काय करू, वाल ओपन करू. आधी ते ऍडजस्ट बंद करा. ओपन करण्याच्या आधी हा ऍडजस्टिंग स्क्रू कसा असायला पाहिजे, सेल म्हणजे ढिला असायला पाहिजे, लूज असायला पाहिजे. हा लूज आहे. आपण त्याच्यानंतर आता आपण काय करणार आहोत, वाल ओपन करणार आहोत. हाफ थ्रेड वाल ओपन करायचा आहे. स्पिंडल कीच्या मार्फत आपण हाफ थ्रेड वाल ओपन केला. ओपन केल्याच्या नंतर काय करायचं, याला टाईट करायचं. प्रेशर ऍडजस्टिंग स्क्रू टाईट करून घ्यायचं. बघा, आपण ही क्रिया या ठिकाणी करत आहोत. अशा प्रकारे आपण याला टाईट करून घेतला. त्यानंतर आपल्याला काय चेक करायचं आहे, लिकेज. लिकेज चेक करण्यासाठी आपण सोप वॉटर घेतलेला आहे. बघा, जवळ येऊन पाहू शकता तुम्ही, कुठल्याही प्रकारच्या या ठिकाणी आपल्याला लिकेज दिसून येत नाही. म्हणजे अशा प्रकारे बघा, आपण या ठिकाणी सिलेंडरचा टोटली लिकेज काय केलं आहे, चेक केलेलं. स्पिंडल की घेतली आणि या स्पिंडल कीच्या मार्फत आपण काय करू, वाल ओपन करू. याला हाफ थ्रेड वाल ओपन करून घ्यायचा आहे. बघा, वाल ओपन केला. त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, प्रेशर ऍडजस्टिंग स्क्रू आपण काय करू, टाईट करू. बघा, अशा प्रकारे आपण त्याला टाईट केलं. टाईट केल्याच्या नंतर साधा पाणी घेतलेलं आहे आणि या साध्या पाण्याच्या मार्फत आपण काय करणार आहोत, लिकेज चेक करणार आहोत. बघा, कुठल्याही प्रकारची गळती नाही त्या ठिकाणी. पुन्हा आपण एकदा चेक करू. या ठिकाणी होस पाईप वरती किंवा होस युनियन नट लावलेला आहे. या ठिकाणी कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी गळती दिसून येत नाही. त्यानंतर जे टार्च आहे किंवा वेल्डिंग ब्लो पाईप ज्याला आपण म्हणतो, या वेल्डिंग ब्लो पाईप मध्ये होस पाईप लावलेले आहे की होस युनियन नटाच्या माध्यमातून याला सुद्धा आपण चेक करून घेऊ. म्हणजे टोटली असेंब्ली आपलं काय होईल, ओके होईल. बघा, या ठिकाणी कुठल्याही प्रकारची गळती नाही आहे. म्हणजे इथपर्यंत आपण काय झालं, टोटली प्लांट आपला ओके झाला. म्हणजे कुठल्याही प्रकारे कोणत्याही ठिकाणी कुठल्याही प्रकारची गळती आपल्याला दिसून आलेली नाही.